हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मेथीची भाजी छान अशी निसून घेतलेली आहे बघा. एक जुड्डी मेथीची आहे ही. तर ही छान निसून घेतली आणि आता त्यानंतर आपल्याला ही 2-3 पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे बघा. पाहू शकता, कारण मेथीच्या भाजीला थोडं माती वगैरे असती, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचे मैत्रिणींनो, इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मी 9-10 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, भरपूर साऱ्या. कारण भाजी कशी तिखट झणझणीत असली ना तर खायला खूप छान लागते. आणि त्यानंतर लसूण भरपूर सारा घेतलेला आहे. भाजीला लसूण जास्त लागतो, म्हणजे टेस्ट भाजीची खूप छान येते. त्यानंतर आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे बघा मिक्सरला. तर पाहू शकता छान बारीक मी वाटून घेतलेले आहे. आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत मिरचीमध्येच. पाहू शकता छोटी एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि आपल्याला हे असं जाडसर वाटून घ्यायचे, एकदम बारीक वाटायचं नाही. तर पाहू शकता जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मी. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे गॅस पेटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. खूप साधी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. तर गॅस पेटून घेतलेला आहे. आपण कढई ठेवून घेऊया गॅसवर आता. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे, कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यात तेल टाकून घ्यायचे. मी इथे साधारण 1 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झालं की त्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे बघा. अर्धा चमचा मी जिरं टाकून घेतलेलं आहे. आणि जिरं आपलं छान फुललं ना त्यानंतर काय करायचे मैत्रिणींनो, जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आणि शेंगदाणे ते तेलावर छान टाकून घ्यायचे आणि आपल्याला परतून घ्यायचे. हे छान चांगलं कच्चापणा मिरचीचा आणि लसणाचा गेला पाहिजे. ते छान आपल्याला परतून घ्यायचे बघा हे अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला लिहून पाठवा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतं मैत्रिणींनो आणि तुमचा सपोर्ट आहे. खूप खूप तुमचं धन्यवाद. त्यानंतर मी इथे थोडी हळद टाकून घेतलेली आहे. शक्यतो मी मेथीच्या भाजीत हळद कधी टाकत नाही, पण ह्यावेळेस पहिल्यांदाच मी टाकून बघितली. त्यानंतर भाजी खूप छान होती वाटतं. असं म्हणतात की हळद थोडीशी टाकावा. तर हे छान परतल्याच्या नंतर आपल्याला वरून मेथीची भाजी टाकून घ्यायची बघा. सर्व भाजी मी टाकून घेते. भाजी बघा दिसायला कढई भरून दिसती आपण धुवून स्वच्छ घेतली की. आणि शिजल्यानंतर ही भाजी मेथीची खूप कमी होती. पाहू शकता तुम्ही कढईभर भाजी आपली दिसती का नाही, आणि शिजल्यावरती किती दिसती ते पण तुम्ही बघा. तर ही भाजी आपल्याला अशी जरा वर खाली करून घ्यायची बघा अशा पद्धतीने. सकाळच्या टिफिनला घाई गडबडीत तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा. खूप झटपट होती आणि खायला पण अशा पद्धतीने करा मैत्रिणींनो, खूप छान होती. तर छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडा वेळ ते तसंच ठेवायचं आहे. आणि मध्ये मध्ये असं हलवीत राहायचं आहे मैत्रिणींनो, जरा वर खाली करायची भाजी आपली. पाहू शकता अशा पद्धतीने. छान भाजी आपली मिक्स करून झालेली आहे. तर पाहू शकता भाजी किती कमी झाली आपली. त्यानंतर काय करायचे मैत्रिणींनो, चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे बघा. भाजीत लगेच मीठ टाकायचं नाही, अंदाज कळत नाही आपल्याला. भाजी थोडीशी अशी कमी झाली ना त्यानंतर मीठ टाकून घ्यायचे, म्हणजे अंदाज बरोबर आपल्याला समजतो. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला भाजी वर खाली छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने. पाहू शकता भाजी किती कमी झाली.
आपण टाकताच्या वेळेस भाजी केवढी दिसत होती, फुल कढई भरली होती आणि शिजल्यानंतर भाजी किती झाली बघा, तुम्हीच बघा. तर मेथीची भाजी शिजून ही कमीच होती. तर मैत्रिणींनो, ही मेथीची भाजी तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. छान छान कमेंट करा आणि अशा पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी नक्कीच करून पहा. इथे मी बारीक शेंगदाण्याचा कूट 1 चमचा वरून टाकून घेतलेला आहे. आपण मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून ती भाजी खूप छान लागते. कोणी कोणी मी डाळ पण टाकलेली आहे बघा एका रेसिपीमध्ये, व्हिडिओमध्ये. मेथीच्या भाजीमध्ये डाळ पण मसुराची टाकली ना, ती पण भाजी खूप छान लागते. प्रत्येकाच्या आवडीवर आहे. कोणाला शेंगदाण्याचा कूट टाकून आवडते, कोणाला डाळ टाकून आवडते. आम्हाला दोन्ही पण, मला डाळ टाकून पण आवडते आणि शेंगदाण्याचा कूट टाकून पण भाजी आवडते. तर ही मेथीची भाजी आपली झालेली आहे मैत्रिणींनो. मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत.